पुस्तक मजेदार गोष्टी. गोष्टीचे लेखक आहेत शशिकांत कदम राजे आणि गोष्ट आहे पक 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 बदक पळाले. बदकोबा कुठेही गेले तरी त्याच्याकडे पाहून सारे पशुपक्षी हसत खिदळत त्याला चिडवत. एवढंच नव्हे तर कोणी त्याला खेळायला सुद्धा घेत नसे. त्या दिवशी सकाळी कोंबडेदादाची कुकू चकू बांग ऐकून बदकोबा आळस झटकून तळ्याबाहेर पडले. आज त्यांनी ठरवलं रानात जाऊन साऱ्यांशी खेळायचं. कुणी चिडवलं, चिमटे काढले, पाठीत बुक्का मारला तरी रडायचं नाही. खेळ सोडून पळायचं नाही. तळ्याबाहेरच जवळच्या एका झाडाखाली उंदीर मामांची पोरं आरडाओरड करत होती. एकमेकांचा पाठलाग करत धावत होती, पळत होती. त्यांचा खेळ मोठा रंगात आला होता. बदकोबांनी त्यांना विचारलं, मला घेता का खेळायला? त्याला पाहून उंदीर मामांची पोरं लागली खिदळायला. बदकोबा स्वच्छ पाण्यात कधी आपलं तोंड पाहिलत का? काय तुमचे लांबडे नाक, काय तुमचे तोकडे पंख आणि आवाज अगदी गडगडणारा ढगच. तुमच्याशी कोण खेळणार? पळा इथून दूर. बदकोबांना खूप वाईट वाटलं. काही न बोलता ते पुढे निघाले. तेव्हा त्यांच्या कानावर शब्द येत होते, पक 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 बदक पळाले, कुणाच्या घरी गेले. बदकोबा पळत सुटले. थोड्याच अंतरावर त्यांना एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारीत असलेली माकडाची पिल्लं दिसली. एक माकड चोर झालं होतं आणि बाकी माकडं शिपाई होऊन त्याचा पाठलाग करत होती. चोर झालेलं माकड चांगलंच तरबेज होतं. ते झाडावर उंच उंच चढून जात होतं आणि झाडावरची फळं धपाधप धपाधप बाकीच्या माकडांच्या अंगावर फेकत होतं. त्यांचा खेळ पाहून बदकोबा खुश झाले. त्यांनी एका माकडाला विचारलं, माकड दादा मला घेता का खेळायला? बदकाचं बोलणं ऐकून सारी माकडं हसू लागली. बदकोबा, तुमचं तोंड पाहिलं का स्वच्छ जलात? काय तुमचे नाक, काय तुमचे पंख आणि काय तुमचा आवाज. तुमच्यात उडण्याची शक्ती नाही, उडी मारण्याची ताकद नाही. तुम्ही काय आमच्याशी खेळणार? झाडावरून पडला बिडलात तर पाय मोडून घेऊन आणखी लंगडेही व्हाल. पळा, दूर पळा, आम्हाला खेळू द्या. हुप 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 हुप. बिचारे बदकोबा निराश होऊन आपल्या फेंगड्या पायांनी पळत सुटले. मागे माकडं चिडवत होती, पक 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 बदक पळाले, कुणाच्या घरी गेले. पक 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 बदक पळाले, रानात पळून गेले. बदकोबा निराश झाले. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी झिरपू लागलं. जवळच एका झाडाखाली एक छोटा मुलगा आपली न्याहारी करत होता. हळूहळू चालत येणाऱ्या बदकोबांना पाहून तो मुलगा म्हणाला, बदकोबा, कुठं निघालात? खाणार का दुधात भिजवलेली गरम गरम भाकरी? चवीला आंबट गोड आंब्याचं लोणचंही आहे. बदकोबाच्या तोंडाला पाणी सुटलं. नाहीतरी भूकही जोरात लागली होती. पाक 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 पाक, खाणार म्हणजे खाणारच. आपल्या कर्कश आवाजात बदकोबांनी उत्तर दिलं. मुलांनी भाकरीचे तुकडे आणि लोणचं बदकोबाच्या पुढ्यात ठेवलं. आपल्या फत्ताड्या चोचीनी काही सेकंदात त्यांनी त्याचा फन्ना उडवला. छोटा मुलगा शांतपणे बदकोबांकडे पाहत होता.
तो हळूच बदकोबांना म्हणाला, बदकोबा, आवडली ना भाकरी आणि लोणचं? तुम्ही आमच्याकडे या राहायला, म्हणजे तुम्हाला रोज रोज गरम गरम भाकरी आणि आंब्याचं लोणचं मिळेल. कधी कधी खरपूस भाजलेला झुणकाही मिळेल. आमच्या शेतात छोटंसं तळं आहे, त्यात तुम्हाला राहता येईल. तुमचा आवाज किती खणखणीत आहे. तुमचा आम्हाला खूप उपयोग होईल. बदकोबांना आश्चर्य वाटलं. हा छोटा मुलगा म्हणतोय, तुझा आवाज किती खणखणीत आहे, त्याचा उपयोग होईल. जंगलातले सारे पशुपक्षी मला म्हणतात, तुझा आवाज किती कर्कश आहे, आमच्या कानठळ्या बसतात. बदकोबा, असं आश्चर्यानं चोच उघडी टाकून काय पाहताय? खरंच तुमचा आम्हाला उपयोग होईल. आमच्या शेतात कणसं उगवली, कणसात दाणे धरू लागले की चोरटा कोल्होबा नाहीतर ससोबाचा सारा परिवार शेतात घुसतो. रानडुकरं तर शेतातील पिकांचा पार फन्ना उडवून देतात. तुम्ही तळ्यात राहा आणि जेव्हा जेव्हा आमच्या शेतात हे अतिरेकी घुसखोर शिरतील तेव्हा तुमच्या खणखणीत आवाजात आम्हाला सूचना द्या. मग आमच्या काठ्या, बंदुका यांनी आम्ही त्या घुसखोरांचा निकाल लावू. मग येताय ना आमच्या शेतात? आपण खूप खूप खेळू, मस्ती करू, भरपूर खाऊ. बदकोबांनी मान हलवली आणि शांतपणे ते त्या मुलापाठोपाठ त्याच्या शेताकडे निघाले. लांबून कोणीतरी ओरडत होतं, पक 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 बदक पळाले, कुणाच्या घरी गेले. पक 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 बदक पळाले, मुलाच्या घरी गेले, मुलाच्या घरी गेले. गोष्टीचे लेखक शशिकांत कदम राजे, अभिवाचक सौ सुवर्णा दाबक.